नमस्कार मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. पेनिसिलिन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? आणि पर्याय आहेत: ए. एडवर्ड, बी. स्पार्क, सी. फ्लेमिंग, डी. पाश्चर. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. फ्लेमिंग. पेनिसिलिन या पदार्थाचा शोध फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने लावला. आपला पुढील प्रश्न आहे: खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? आणि पर्याय आहेत: ए. मुंबई, बी. वर्धा, सी. नाशिक, डी. नागपूर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. वर्धा. वर्धा येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. आपला पुढील प्रश्न आहे: भारताचा पहिला सागर सेतू कुठे आहे? आणि पर्याय आहेत: ए. कोलकाता, बी. चेन्नई, सी. सोमनाथ, डी. मुंबई. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. मुंबई. भारताचा पहिला सागर सेतू मुंबई येथे आहे. आपला पुढील प्रश्न आहे: बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? आणि पर्याय आहेत: ए. भिंगारा, बी. म्हैसमाळा, सी. लोणावळा, डी. गौताळा. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. भिंगारा. भिंगारा बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. आपला पुढील प्रश्न आहे: भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? आणि पर्याय आहेत: ए. यमुना, बी. गंगा, सी. कोसी, डी. ब्रह्मपुत्रा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. गंगा. भारतातील सर्वात लांब नदी गंगा आहे. आपला पुढील प्रश्न आहे: कोणत्या देशाचा ध्वज हा इंद्रधनुष्य रंगाचा आहे? आणि पर्याय आहेत: ए. पेरू, बी. चीन, सी. जपान, डी. भारत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. पेरू. पेरू या देशाचा ध्वज हा इंद्रधनुष्य रंगाचा आहे. आपला पुढील प्रश्न आहे: घड्याळाचा शोध कोणी लावला होता? आणि पर्याय आहेत: ए. पीटर, बी. न्यूटन, सी. एडिसन, डी. नील आर्मस्ट्रॉंग. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. पीटर. घड्याळाचा शोध पीटर यांनी लावला होता. आपला पुढील प्रश्न आहे: सशाचे आयुष्य किती वर्षाचे असते? आणि पर्याय आहेत: ए. 10 वर्ष, बी. 12 वर्ष, सी. 15 वर्ष, डी. 20 वर्ष. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. 10 वर्ष. सशाचे आयुष्य 10 वर्षाचे असते. हा जीव ब्लेडच्या धारेवर चालू शकतो. आणि पर्याय आहेत: ए. कासव, बी. विंचू, सी. गोगलगाय, डी. साप. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. गोगलगाय. गोगलगाय हा जीव ब्लेडच्या धारेवर चालू शकतो. आपला पुढील प्रश्न आहे: कच्ची केळी खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? आणि पर्याय आहेत: ए. मधुमेह,
बी. कॅन्सर, सी. मूतखडा, डी. हृदयरोग. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. मधुमेह. मधुमेह प्राथमिक स्तरावर असेल तर कच्ची केळी खाणं सुरू करून मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते. कोणत्या प्राण्यापासून लोकर मिळते? आणि पर्याय आहेत ए. गाय, बी. मेंढी, सी. घोडा, डी. बकरी. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. मेंढी. मेंढी या प्राण्यापासून लोकर मिळते. आपला पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाला समुद्राची राणी म्हणतात? आणि पर्याय आहेत ए. अमेरिका, बी. भारत, सी. फ्रान्स, डी. कॅनडा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. फ्रान्स. फ्रान्स या देशाला समुद्राची राणी म्हणतात. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.